Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, today we shall continue 10th Standards Prelim Practice Paper number 3. Already we have done first part of this practice paper. Now let's continue पार्ट नंबर 3. तर विद्यार्थी मित्रांनो, जसे की आपल्याला माहितीच आहे, आपण प्रिलियमची प्रॅक्टिस पेपर नंबर 3 वरती चर्चा करीत आहोत. याचा फर्स्ट पार्ट आपण ऑलरेडी लास्ट व्हिडिओमध्ये कव्हर अप केलं होतं, ज्याच्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 अँड 2 कंप्लीट केलेला आहे. नाव या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 3 म्हणजे सेक्शन नंबर 3 पोएट्री सेक्शन जे आहे ते बघणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही स्टार्ट टू एंड पर्यंत बघायला विसरू नका. आणि वन मोर थिंग इज दॅट डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब आवर चॅनल. लेट्स गो. राइट, सेक्शन नंबर 3 पोएट्री आहे. राइट, फॉर 10 marks at a 5 marks for question answer and 5 marks for appreciation. Now question number 3A, read the following stanza and do the activities. तुम्हाला जेवढा 8 poems आहे त्यापैकी एक पोएम मधील काही स्टांजास इथे दिले जातील. इथे एक स्टांजा दिलेला आहे, तो म्हणजे कोणत्या टॉपिक वरती आहे, पोएम वरती. Each day brings new beginnings, decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. I can choose to take the road of life that leads to great success or travel down to the darkened road that leads to great distress. आता हे स्टांजा रीड केल्यानंतर तुम्हाला नक्कीच आयडिया आली असेल की ही स्टांजा कोणत्या पोएममधून आहे. यस, दॅट पोएम, द नेम ऑफ दॅट पोएम इज टीनेजर्स प्रेयर, या कवितेमधून घेतलेले आहेत. आपण क्वेश्चन बघूया. A1 जे की 2 मार्क्ससाठी आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्याय. तुम्हाला पर्याय दिलेले आहेत रिकाम्या जागा भरण्यासाठी. ते योग्य पर्याय चूज करा अँड कंप्लीट द सेंटेन्स, आणि वाक्य पूर्ण करा. इथे मुलं गफलत किंवा चूक काय करतात. 1 आहे आणि अकॉर्डिंग टू द पोएट डॅश डॅश आर ब्रॉट बाय ईच न्यू डे. आता विद्यार्थ्यांना सांगितलेलं असते की तुम्ही फक्त आन्सर्स लिहा. मग विद्यार्थी काय करतात, नंबर 1 टाकतात आणि फक्त जो इथे पर्याय आहे तेवढाच शब्द लिहितात. नाही, जेव्हा तुम्हाला फिल इन द ब्लँक्स या प्रकारचा क्वेश्चन असतो तेव्हा दिलेले जे वाक्य आहे ते देखील लिहायचं आहे आणि जो पर्याय किंवा जे इथे शब्द आपल्याला भरायचे आहेत ते भरायचे, लिहायचे, त्याच्याखाली अंडरलाईन करा. आता इथे सेंटेन्स जे आहे, अकॉर्डिंग टू द पोएट, कवीच्या अनुसार, डॅश डॅश आर ब्रॉट बाय ईच न्यू डे, प्रत्येक नवीन दिवस कवीच्या अनुसार डॅश डॅश घेऊन येतो. मग तुम्ही याचा आन्सर तुम्हाला स्टांजामध्ये मिळू शकतो. ईच डे ब्रिंग्स, अकॉर्डिंग डॅश ब्रॉट, ब्रिंगचा पास्ट टेन्स ब्रॉट. न्यू बिगिनिंग, ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग. तर इथे आपल्याला आन्सर काय लिहू शकतो, अकॉर्डिंग टू द पोएट. इथे दिलेलं बघा ऑप्शनमध्ये, म्हणजे अल्टरनेटिव्ह म्हणजे न्यू बिगिनिंग अँड न्यू एंडिंग. सो विच वन इज द करेक्ट ऑप्शन, न्यू बिगिनिंग. आन्सर लिहिताना तुम्ही काय करणार, नंबर 1 टाकणार, अकॉर्डिंग टू द पोएट हे देखील लिहिणार आणि इथे काय लिहिणार, न्यू बिगिनिंग आर ब्रॉट बाय ईच न्यू डे. या प्रकारे आन्सर लिहायचं आहे. नेक्स्ट नंबर 2, वी मस्ट डिसाइड टू टेक द रोड विच लीड्स टू. आपण ठरवायचं आहे की अशा प्रकारचा रोड किंवा मार्ग चूज करायचा आहे की जो आपल्याला घेऊन जातो, लीड्स टू. आता ऑप्शन आहे ग्रेट डिस्ट्रेस म्हणजे अतिशय दुःखाकडे घेऊन जाणारा, अँड ग्रेट सक्सेस यशाकडे घेऊन जाणारा. दोनपैकी कोणता रोड आपण चूज करणार. तर इथे दिलेलं आहे, दॅट्स आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस दिलेला आहे. सो राईट करेक्ट ऑप्शन इज ग्रेट सक्सेस. सो 2 मार्क्स, कधी कधी 4 फिल इन द ब्लँकसाठी 4 सेंटेन्स दिले जातात. इथे 2 दिलेले आहेत, 1 सेंटेन्स फॉर 1 मार्क. असे 2 मार्क्स यू विल गेट इझिली. 5 आउट ऑफ 5 मार्क्स तुम्ही याच्यामध्ये मिळवू शकता, लक्षात घ्या. आता आपण A2 बघूया. राईट, कम्प्लीट द फॉलोइंग वेब. ही वेब म्हणजे डायग्राम, आकृती पूर्ण करा. तुम्ही देखील या प्रकारे आकृती काढायची आहे तशीच काढली तरी चालेल. द रोड ऑफ लाईफ लीड्स टू, जीवनाचा रस्ता आहे तो घेऊन जातो. मग 2 पॉईंट आपल्याला लिहायचे आहेत, कुठे कुठे घेऊन जातो. तर मनाने लिहायचं नाहीये, यू हॅव टू राईट वर्ड्स फ्रॉम द गिवन स्टांजा. जे स्टांजामध्ये दिलेले वर्ड्स आहेत किंवा जे वाक्यामधला भाग आहे. हां, द रोड लीड्स टू ग्रेट सक्सेस
एक म्हणजे कुठे घेऊन जाणार आहे, ग्रेट सक्सेसकडे, आणि दुसरा ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्टेस. एक ग्रेट सक्सेसकडे आणि ग्रेट डिस्टेसकडे. तर इथे आपण दोन ऑप्शन आन्सरमध्ये लिहू शकतो. द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू, पूर्ण सेंटेन्स लिहिण्याची गरज नाही, लीड्स टू इथे काय ना ग्रेट सक्सेस आणि ते ग्रेट डिस्ट्रेस. मुलं चूक काय करतात, पूर्ण सेंटेन्स लिहितात त्याच्यामधल्या स्टांजामधल्या, अशी चूक करू नका, नेमका तेवढा शब्द लिहा. सो यू विल गेट 2 आउट ऑफ 2 मार्क्स. 2 पैकी 2 मार्क्स तुम्ही ते मिळवू शकता. 4 मार्क्स झाले, इझिली आपल्याला मिळू शकतात. A3 हा एकतर राईम स्कीमवरती असेल, फिगर ऑफ स्पीच विचारला जाईल किंवा रायमिंग वर्ड्स विचारले जाईल किंवा सिमिलर वर्ड्स, अपोजिट वर्ड्स या रिलेटेड इथे क्वेश्चन असतो. नेम द फिगर्स ऑफ स्पीच. इथे 2 लाईन्स दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये कोणता फिगर ऑफ स्पीच केलेला आहे ते ओळखायचं आहे. आता फिगर ऑफ स्पीच भरपूर आहेत, पण जेव्हा तुम्ही कविता शिकता, जशी ही कविता मी या कवितेवरती सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहे, डिटेल एक्सप्लेनेशन देणारे. कविता त्या पर्टिक्युलर कवितेमध्ये कोणते फिगर ऑफ, शिकवतानाच तुमच्या टीचरने तुम्हाला सांगितलं असेल की या कवितेमध्ये कोणते फिगर ऑफ स्पीच आहे, कोणत्या वळीमध्ये कोणता फिगर ऑफ स्पीच आहे. तुम्हाला जर ते माहिती नसेल तर टीनेजर्स प्रेयर याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवले, ती तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. आता इथे बघूया, डिसिजन्स आय मस्ट मेक या ओळीमध्ये कोणता फिगर ऑफ स्पीच केलेला आहे. यस, कदाचित तुम्ही कन्फ्युजन माहिती नसेल तर या लाईन्समध्ये फिगर ऑफ स्पीच केलेला आहे इन्व्हर्जन. इन्व्हर्जन म्हणजे काय की दिलेले जे वाक्य आहे ते ग्रॅमॅटिकली प्रॉपर करेक्ट नाही आहे. ग्रॅमॅटिकली करेक्ट वाक्य म्हणजे कसं असायला पाहिजे की ज्याच्यामध्ये सब्जेक्ट सुरुवातीला, त्यानंतर वर्ब, त्यानंतर ऑब्जेक्ट, ही वाक्य रचनाची शब्दाची रचना अशा प्रकारे सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट ही जी ऑर्डर पाहिजे. डिसिजन्स आय मस्ट मेक हे शब्दांची जी रचना आहे ती योग्य नाही. तर योग्य रचना कशी असायला पाहिजे, आय मस्ट मेक डिसिजन्स. आयनी सब्जेक्टनी स्टार्ट करा, त्यानंतर आय मस्ट हेल्पिंग वर्ब मस्ट मेक डिसिजन्स. सो इन्व्हर्जन हा फिगर ऑफ स्पीच आहे, म्हणजे ज्या वाक्यामध्ये सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट प्रॉपर योग्य ऑर्डरने येत नसेल, शब्द उलटसुलट असतील, इन्व्हर्जन असेल म्हणजे उलटसुलट. ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड, इथे कोणता फिगर ऑफ स्पीच आहे, डी. डाऊनचा डी, डार्कनचा डी. आता याचे फर्स्ट लेटर डी हे कॉमन दिसते याच्यामध्ये, हे अक्षर परत रिपीट झाले. जर एखाद्या वाक्यामध्ये फर्स्ट लेटर, शब्दाचं फर्स्ट लेटर एक किंवा एकापेक्षा जास्त वेळा रिपीट झालं असेल तर तिथे अलिट्रेशन हा फिगर ऑफ स्पीच येतो. कोणता, अलिट्रेशन. आणि शब्द रिपीट झाला तर रिपिटिशन. तर इथे इन्व्हर्जन आहे, इथे अलिट्रेशन आहे. तर तुम्हाला त्या फिगर ऑफ स्पीचचं नाव लिहायचं आहे. क्लिअर, 1 मार्क तुम्हाला इथे मिळू शकतो. सो अशा प्रकारे हे क्वेश्चन नंबर 3A. क्वेश्चन नंबर 3B जे की तुम्हाला कशासाठी असणार आहे, ॲप्रिसिएशनसाठी. रीड द फॉलोइंग पोएम अँड राईट ॲप्रिसिएशन ऑफ इट्स युझिंग पॉईंट्स गिवन बिलो. द ट्विन्स या कवितेची ॲप्रिसिएशन लिहायची आहे. जे 8 पोएम्स आहेत, प्रत्येक पोएमचे ॲप्रिसिएशन प्रॉपरली बाहेर करून ठेवा मी तर असं म्हणेल. फक्त सेंट्रल आयडिया तुम्हाला थोडीशी वेगळी असेल आणि त्याच्यामधले राईम स्कीम आणि थोडीशी रायमिंग वर्ड, एक रायमिंग वर्ड्स बोलतो मी तुम्हाला. फिगर ऑफ स्पीच कॉमनच आहे, तो म्हणजे अलिट्रेशन. कळलं, तर थोडी सेंट्रल आयडिया प्रत्येकाची बघून ठेवा. तर द ट्विन्ससाठी परत मी पोएम तुम्हाला एक्सप्लेन करणार नाही, याच्यावरती मी व्हिडिओ सेपरेट बनवलेला आहे. इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिम, आय ग्रीव सो लाईक माय ब्रदर. इन फॉर्म आकारामध्ये, फीचर्स वैशिष्ट्य, गुणवैशिष्ट्य, फेस चेहरा, लिम अवयव, आय ग्रीव माझी वाढ झाली, सो लाईक माय ब्रदर. सो पोएट इज टेलिंग हाऊ ही इज ॲज सेम ॲज टू विथ हिज ब्रदर. त्याच्या भावासारखं कशा प्रकारे सेम आहे, म्हणजे एक भाऊ दुसऱ्या भावाशी कशा प्रकारे ट्विन्स आहे याचं तो वर्णन करतो. आणि कॉमेडी कशी तयार झाली याच्या रिलेटेड ही पोएम आहे. तुम्ही डिटेलमध्ये रीड करा किंवा एक माहिती नसेल तर त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बघा. आता आपण डायरेक्ट याचं ॲप्रिसिएशन बघूया. तुम्हाला पॉईंट दिलेलं असेल, टायटल हाफ मार्क्ससाठी आहे, पोएट, नेम ऑफ द पोएट जे की तुम्हाला एंडिंगला दिलेलं आहे ते आहे तसं बघून लिहू. टायटल स्टार्टिंगला दिलं द ट्विन्स ते आहे तसं लिहू शकता. त्यानंतर द थीम और सेंट्रल आयडिया ते लास्टला पॉईंट असणार आहे. हा थीम इथे आपण वरून चुकून आलेला आहे. राईम स्कीम A-B-C ते आपण जे आहे ते, आणि फिगर ऑफ स्पीच. राईम स्कीम कसा काढायचा आहे याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवले ती बघ, कारण इथे वेळ होईल, कारण आपण ते एक्सप्लेन करीत बसतो, आपण विषयापासून थोडं क्वेश्चनपासून दूर जाऊ शकतो. आणि फिगर ऑफ स्पीच ठीक आहे. आपण डायरेक्टली याचा आन्सर बघूया म्हणजे तुम्हाला थोडीशी आयडिया येईल. इथे आन्सर मी दिलेला आहे.
ओके, द टायटल तुम्ही असं लिहू शकता, टायटल द ट्विन्स. नेक्स्ट द पोएट और पोएटस हेनरी सॅमब्रुक लीग, तिथे नाव दिलं ते आहे तसं आपण नोट डाऊन केलं. थीम और सेंट्रल आयडिया एंडिंगला असणार आहे. काय आहे या ट्विन्सची सेंट्रल आयडिया, कोणत्या विषयाशी रिलेटेड ही पोएम आहे. द सेंट्रल थीम ऑफ द पोएम इज द फिजिकल रिझेम्बलन्स, म्हणजे शारीरिक सारखेपणा. फिजिकल म्हणजे शारीरिक दृष्टिकोन, रिझेम्बलन्स मीन्स सिमिलॅरिटी. शेअर्ड बाय आयडेंटिकल ट्विन्स दॅट इट कॅन क्रिएट कन्फ्युजन. एक ट्विन्सने जे सेम टू सेम आयडेंटिकल ट्विन्स आहेत त्याने हे इथे शेअर केलं, आपल्या फिलिंग्स शेअर केल्या आहेत. हाऊ इट क्रिएट अ कन्फ्युजन, त्याच्यामुळे किती त्याच्या लाईफमध्ये कन्फ्युजन झाले. अमॉंग द पीपल, लोकांमध्ये कन्फ्युजन, ते सांगितलं कन्फ्युजन अमॉंग द पीपल. इट शोज द प्रॉब्लेम्स फेस्ड बाय द ट्विन्स ॲज वेल ॲज फॅमिलीज. त्या दोघांनाही प्रॉब्लेम कशा प्रकारे फेस करावे लागले, ॲज वेल ॲज फॅमिलीजमध्ये अँड फ्रेंड्स in identifying one from the other. So indirectly, in short, we can say in this poem the poet has described, due to the similarity, due to the twins, how the confusion, how the difficulties and problems created in the life of twins as well as families and other people or relatives. So this confusion is described here. अशा प्रकारे आपण इथे थीम लिहू शकतो. राईम स्कीम याच्यामध्ये काय केलेले आहेत, ए बी सी डी, ते लास्टच्या लाईनवरून काढू शकतो. फिगर ऑफ स्पीच आहे, द पोएट युजेस फॉलोइंग द फिगर ऑफ स्पीच. अलिट्रेशन, जे की लेटर रिपीट होतो. हायपरबोल, अतिशयोक्ती असते त्याच्यामध्ये, आणि पुन. या प्रकारे या तिन्हीपैकी तिन्ही लिहिण्याची गरज आहे की तिन्हीपैकी एक कोणता लिहिलं तरी तुम्हाला 1 मार्क्स मिळेल. जर तुम्ही फक्त अलिट्रेशन लिहिलं देन ऑल्सो यू विल गेट 1 मार्क. ठीक आहे, अशा प्रकारे हे फिगर ऑफ स्पीच आहे. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे किंवा सेक्शन नंबर 4 स्टार्ट होतो, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज, ज्याला आपण अनसीन पॅसेज काही विद्यार्थी बोलतात, तो आपण आता बघणार आहोत. राईट, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. आता इथे पॅसेज हा तुम्ही शिकलेला नसतं, त्याच्यामुळे हा पॅसेज थोडं केअरफुली बघायचा असतो. पॅसेज बघण्या अगोदर जे A1 आणि A2 क्वेश्चन आहेत तो थोडा रीड अगोदर करा. उदाहरणार्थ A1 काय, फिल इन द ब्लँक्स, रिकाम्या जागा फिलअप करायच्या आहेत. सिम्टम्स ऑफ लेड पॉयझनिंग डेव्हलप स्लोली आफ्टर. आता ॲक्च्युली जे फिल इन द ब्लँक्स याचे आन्सर तुम्ही सहजपणे ते शोधून लिहू शकता. तर लीड माहिती आहे, लीड म्हणजे शिसे, हे जो धातू आहे टफ असतो, कठीण धातू असतो तो. त्याचे जे तो लीड पॉयझनिंग म्हणजे लीडपासून, त्या शिस्यापासून जे पॉयझनिंग म्हणजे विषबाधा होते, याच्या रिलेटेड हा पॅसेज आहे. ठीक आहे, तर सिम्टम्स काय आहेत, कशा प्रकारे त्याच्या आपल्या शरीरावरती त्याचा इफेक्ट होतो, काय दिसून येतं, जे सिम्टम्स काय असतात. मोस्ट केसेस ऑफ द लीड पॉयझनिंग इन द US ऑकर अमॉंग, US मध्ये, अमेरिकेमध्ये ऑकर अमॉंग कोणामध्ये घडलेले आहे, हू इट्स चिप, जे चिप्स खातात लहान मुलावरती ते. इट इज एस्टिमेटेड दॅट डॅश हॅव पोटेन्शियली टॉक्सिक लेवल ऑफ लीड इन देअर ब्लड. आता आपण ज्याचा आन्सर बघत जाऊया. मोस्ट केसेस ऑफ लीड पॉयझनिंग, आता मोस्ट केसेस बघा इथे आलेला आहे. मोस्ट केसेस ऑफ लीड पॉयझनिंग हे सेंटेन्स आहे. मोस्ट केसेस ऑफ लीड पॉयझनिंग इन द US, भेटलं ना तुम्ही, थोडं केअरफुली बघल्यानंतर डायरेक्ट आन्सर शोधून भेट. केसेस ऑकर अमॉंग काय, चिल्ड्रन, हा वर्ड तिथे मिसिंग आहे. ऑकर अमॉंग चिल्ड्रन. आणि पुढे हू इट चिप्स ऑलरेडी दिलेला आहे, म्हणजे हा वर्ड फक्त तुम्हाला फिलअप करायचा आहे. ओके, नेक्स्ट सेंटेन्स, दॅट इज इट इज एस्टिमेटेड. बघा सेंटेन्स, इट इज एस्टिमेटेड डॅश हॅव पोटेन्शियली टॉक्सिक लेवल. इट इज एस्टिमेटेड भेटलं आपल्याला. दॅट 3% to 5%, म्हणजे हे आपल्याला फिलअप करायचे. 3% to 5% हॅव पोटेन्शियली टॉक्सिक लेवल्स ऑफ lead. And last one, dash most cases symptoms of lead poisoning develop slowly. Symptoms of lead poisoning develop slowly. Several months of lead injections. सो या प्रकारे फिल इन द ब्लँक्स आपण सहजपणे लिहू शकतो. आता आपण थोडंसं या पॅसेजबद्दल थोडीशी माहिती घेऊया. कशाबद्दल हा पॅसेज आहे.
लीड म्हणजे धातू शिस, तुम्हाला माहिती आहे, याच्यावरती हा पॅसेज आहे. आणि हा जो लीड आहे की ज्याच्यामध्ये बघा तुम्ही सेल असतो, सेलच्या मध्ये लीड असतो, तुमची पेन्सिल आहे, पेन्सिलमध्ये लीड आहे, किंवा जे कलर जे आपण यूज करतो घराला लावण्यासाठी, काही लीड ते त्याच्यामध्ये लीडचं प्रमाण असतं काही कलर्समध्ये, ते आता बॅन केलेत पण त्याच्यामध्ये. किंवा जे बॅटरीज असतात रिचार्ज करण्यासाठी, बॅटरीज असतात मोठं ऑटोमोबाईल्स म्हणजे गाड्यांमध्ये यूज करणार आहे, त्याच्यामध्ये लीडचा यूज केला जातो. आणि त्याचे जे छोटे छोटे पार्टिकल्स लीडचे असतात ते जेव्हा कळत नकळत आपल्या शरीरामध्ये जातात, खूप छोटे छोटे पार्टिकल्स असतात, आणि त्याच्यामध्ये सो मेनी टाइप्स ऑफ डिझिजेस ऑकर्ड क्रिएटेड आपल्या शरीरावर, त्याचा खूप बॅड इफेक्ट होतो. मग तो काय इफेक्ट होतो ते या पॅसेजमध्ये दिलेलं आहे. थोडी आयडिया आली. आता बघूया. मोस्ट केसेस ऑफ लीड पॉयझनिंग, लीड पॉयझनिंग लीडपासून होणारी विषबाधा, तर विशेषतः अमेरिकेमध्ये घडलेला आहे. कोणामध्ये जास्तचा इफेक्ट कोणावर होतो? अमॉंग चिल्ड्रन हू, कशामुळे? हू इट्स चिप्स ऑफ लीड कंटेंट, चिप्स खातो त्याच्या जे पॅकेट्स असतात त्याच्या लीडचं कंटेनिंग असतं, त्याच्या लीड असतं म्हणजे ते शिसं असतं. दॅट हॅव पील्ड ऑफ सिलिंग अँड वॉल्स ऑफ ओल्ड बिल्डिंग, जे बिल्डिंगला, जे जुन्या बिल्डिंगला दिले असतात किंवा त्याला जे कलर दिला असतो, आणि तो कलर जेव्हा काढला जातो आणि तिथे जर अशा प्रकारचे मुलं तिथे बसलेले असेल किंवा ते त्यांच्याशी त्याचा संपर्क आला ते चिप्स खाताना, तेव्हा हा तुम्हाला त्या मुलामध्ये त्याचा इफेक्ट दिसून येतो. लीड पेंट्स वेर वाइडली यूज फॉर सम इंटिरियर अंटिल 1940. लीड पेंट्स की ज्याच्यामध्ये लीडचा कंटेंट आहे किंवा त्याच्यामध्ये ते पार्टिकल्स यूज केले जातात त्या पेंटमध्ये, ते यूज केले जातात कशा इंटेरियर म्हणजे आपण कलरिंग करण्यासाठी, पण 1940च्या अगोदर ते यूज केला जातो, विशेषतः अमेरिकेमधलं सांगितलं. अँड मेनी सिटीज स्लम्स वेअर बिल्डिंग्स हॅव बीन पुअरली केप्ट, 15% to 20% ऑफ चिल्ड्रन बिटवीन द एज ऑफ 1 and 5 शो एव्हिडन्स लीड इंजेक्शन. पण असं दिसून आलं की ह्या लीडच्या पार्टिकल्स शरीरामध्ये गेल्यानंतर 15 to 20%, विशेषतः स्लम एरियामध्ये राहणारी मुलं आहे की जे कचरा जमा करतात, जे स्लम एरियामध्ये राहतात, झोपडपट्टीमध्ये राहतात, कचरा जमा करतात, आणि ते वेगवेगळ्या धातूशी, अशा लीड असलेल्या धातूशी त्यांचा संपर्क येतो, किंवा हवेमधून सुद्धा ते बारकी बारीक कंटेंट ते शरीरामध्ये जाऊ शकतात. लार्ज सिटीज, हंड्रेड्स ऑफ केसेस अमॉंग चिल्ड्रन आर रिपोर्टेड ईच इयर. मोठ्या मोठ्या शहरांमध्ये शंभरो विद्यार्थ्यावरती, हजारो विद्यार्थ्यावरती, स्टुडंट बोलतो पण चिल्ड्रन्स वरती रिपोर्ट त्यांचा दिसून येतो. बट इट इज बिलीव्ड दॅट द ॲक्च्युअल नंबर मे बी मच हायर इन इंडस्ट्रीज दॅट यूज लीड. ज्या इंडस्ट्रीजमध्ये कंपनीमध्ये लीडचा यूज केला जातो, ज्याच्या विशेषतः ऑटोमोबाईल्स इंडस्ट्रीजमध्ये, और लीड कंपोनंट्स, लीड पॉयझनिंग अमॉंग वर्कर्स इज पोटेन्शियली सिरियस हॅझार्ड. मग तिथे जे वर्कर्स काम करतात ऑटोमोबाईलसारख्या कंपनीजमध्ये, त्यांच्यासाठी तर खूप धोका आहे, म्हणजे जास्त एजेड लोकांसाठी आणि लहान मुलांसाठी हे लीडपासून म्हणजे ह्या शिशापासून त्याची धातू. बट प्रेझेंट कंट्रोल मेजर आर सो स्ट्रिंजेंट दॅट केसेस ऑफ इंडस्ट्रियल पॉयझनिंग्स आर रेअर. आता हे अमेरिकेमध्ये ठीक आहे, ते थोडं स्ट्रिक्टनेस चेंजेस केलेलं आहे, स्ट्रिक्ट केलेलं आहे, ते चेक केलं जातं, पण एशियन कंट्रीजमध्ये आज देखील त्याच्यावरती एवढा प्रतिबंध नाही आहे, इथे त्याचे परिणाम जास्त दिसून येतात. सिम्पटम्स ऑफ लीड पॉयझन, काय सिम्पटम्स आहेत? लीड पॉयझनिंग झाले कशावरून माहिती पडणार? स्लोली आफ्टर सेव्हरल मंथ्स ऑफ लीड इंजेक्शन, लीडचं भरपूर प्रमाणामध्ये इंजेक्शन आतमध्ये शरीरामध्ये गेल्यानंतर मग त्याचा हळूहळू परिणाम दिसून येतो. फॉर एक्झाम्पल अर्ली सिम्पटम्स काय असतात? माइल्ड डायरिया होणे, म्हणजे ॲनिमिया, इरेटिबिलिटी, चिडचिडेपणाने मुलामध्ये, ॲज देअर लेवल लीड्स राईज, तसेच त्याचे हा लेवल वाढत जातो. अशा प्रकारे ते प्रमाण जर वाढत गेलं, सिम्पटम्स आणखीन जास्त होतात आणि शेवटी ऑफन आफ्टर लीडिंग डेथपर्यंत जाऊ शकतो. मग याच्यापासून काय काळजी घ्यायची ते एंडिंगमध्ये दिले. द प्रिव्हेन्शन ऑफ द लीड पॉयझनिंग इज देअर फॉर द प्राईम इम्पॉर्टन्स अँड इफेक्टिव्ह मेजर्स प्रोग्राम इन्क्लूड्स मेकिंग द पब्लिक अवेअर ऑफ द डेंजर. लोकांना जागृत करणं हे किती डेंजर आहे, म्हणजे घर स्वच्छ ठेवा, मुलांना छोटे छोटे ज्या वस्तू असतात खेळण्याच्या, जे की त्याच्या लीडचा यूज केला जाऊ शकतो, ते देऊ नये, अशा प्रकारची काळजी घ्यावी लागते. अवेअर ऑफ द डेंजर, टेस्टिंग पेंट इन डायलेप्टेडेटेड बिल्डिंग्स, पेंट देताना ते पेंट टेस्ट केला पाहिजे, त्याच्यामध्ये लीडचा यूज केलेला आहे का. एक्झामिनिंग चिल्ड्रन फॉर एव्हिडन्स ऑफ लीड इंजेक्शन, म्हणजे मुलांचं वेळोवेळी चेक करायला पाहिजे त्याचे इंजेक्शन, म्हणजे आतमध्ये शरीरामध्ये लीडचं प्रमाण ब्लडमध्ये दिसून येणार आहे, म्हणजे पोटामध्ये म्हणजे नाही, ते ब्लडमध्ये, आणि मग ते कॅन्सरसारखा, किडनीसारख्या शरीरावर अवयवावर त्याचा परिणाम होतो. सो
या प्रकारे, आणि घर स्वच्छ ठेवणं हे याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. सो दीज आर द सम मेजर्स आपण त्याच्यामध्ये प्रिकॉशन घेतल्याबद्दल सांगितलेलं आहे. आता आपण A1 बघितला, A2 क्वेश्चन बघूया. कंप्लीट द फॉलोइंग वेज टू प्रिव्हेंट लीड पॉयझनिंग. वेज म्हणजे असे कोणकोणते मार्ग आहेत की जे आपण प्रिव्हेंट म्हणजे थांबवू शकतो की लीड पॉयझनिंग होण्यापासून. ते एंडिंगमध्ये हे 3 लाईन्स तुम्ही बघता इथे, अँड इफेक्टिव्ह मेजर्स. तुम्ही 4 पॉईंट्समध्ये त्याचं उत्तर. 1 काय लिहू, प्रोग्राम इन्क्लुड्स मेकिंग द पब्लिक अवेअर ऑफ डेंजर, 1 पॉईंट झाला. सेकंड, टेस्टिंग पेंट dilapidated buildings, second point. Third, examining children for evidence of lead injections, third point. And fourth, keeping children out of unsafe, 4 point. So हे लास्ट 3 लाईन्स तुम्ही 4 पॉईंट्स मध्ये तयार करून तुम्ही अशा प्रकारे डायग्राम करून लिहू शकता. 2 out of 2 मार्क्स यू विल गेट. नेक्स्ट, choose the correct option showing meaning of the underlined words in the given sentence. आता इथे तुम्हाला सेंटेन्स दिलेला आहे तुमच्या पॅसेजमधून आणि त्याच्यामध्ये ते शब्दाला अंडरलाईन केलं आहे, त्याच्या सिमिलर वर्ड्स तुम्ही याच्यामध्ये दिलेले आहे खाली ऑप्शनमध्ये, ते शोधायचं. उदाहरणार्थ काय, लीड पेंट्स वेर वाईडली यूज फॉर होम इंटिरियर्स. आता वाईडलीचा अर्थ काय होतो, तर ऑप्शन दिला आहे कॉमनली, स्पेशली, इन अ स्मॉल अमाऊंट. सो वाईडलीचा अर्थ मोठ्या प्रमाणामध्ये होतो आणि त्याचबरोबर कॉमनली हा अर्थ आपण घेऊ शकतो. प्रेझेंट कंट्रोल मेजर्स आर व्हेरी स्ट्रिजंट. स्ट्रिजंट म्हणजे स्ट्रिक्ट, कडक. सिम्पल, स्ट्रिक्ट, फ्लेक्झिबल. तो स्ट्रिक्टनेस इज अ सिमिलर वर्ड, इज अ मिनिंग होतो. देन A4 हा जो तुमच्या ग्रामरच्या रिलेटेड असतो. लीड पेंट्स वेर वाईडली यूज. रिराईट द सेंटेन्स बिगिनिंग विथ दे. ॲक्च्युली दिलेलं सेंटेन्स हे पॅसिव्ह वॉइसमध्ये आहे, ते आपल्याला ॲक्टिव्ह वॉइसमध्ये करायचं आहे. याच्या ॲक्टिव्ह पॅसिव्ह वॉइसमध्ये कारण बाय आणि सब्जेक्ट आपण लिहितो, पण इथे दिलेलं नाही, म्हणून आपण इथे तुम्हाला देनी सुरुवात म्हणजे SVO. एस काय आहे, दे. ॲक्टिव्ह वॉइस फॉर्म्युला काय, एस देन वर्ड देन ऑब्जेक्ट. लीड पेंट्स वेर वाईडली यूज. वेर म्हणजे पास्ट टेन्स, सिम्पल पास्टमध्ये सेंटेन्स असणार आहे, मग काय, दे वाईडली यूज्ड लीड पेंट्स. आन्सर काय आहे, दे वाईडली यूज. हे कशा प्रकारे आलं, तुम्हाला चेंज दी वॉइसवरती मी तुम्हाला हे अगोदर शिकावं लागणार. चेंज दी वॉइसवरती हा टॉपिक म्हणजे हे ग्रामरचं सेंटेन्स आहे, त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहे. आणखीन पाहिजे तर तो याच्यावरती व्हिडिओ नेक्स्ट टाइम बनवेल. इट इज एस्टिमेटेड, हे सेंटेन्स दिलं आहे. नेम द टेन्स. ह्या दिलेल्या वाक्याचा टेन्स कोणत्या टेन्समध्ये आहे, जे 12 टेन्सपैकी कोणताही म्हणू शकतो. इट इज एस्टिमेटेड. ॲक्च्युली पण पॅसिव्ह सेंटेन्समध्ये, पॅसिव्ह वॉइसमध्ये पण हे काळ कोणता आहे, हे आहे इट इज एस्टिमेटेड. सिम्पल प्रेझेंट टेन्स इजचा वापर केला आहे. इज एस्टिमेटेड, सिम्पल प्रेझेंट टेन्स. ओके. अँड सजेस्ट फेअर इफेक्ट मेजर्स प्रोग्राम फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ लीड पॉयझनिंग. लीड पॉयझनिंग होण्यापासून थांबवण्यासाठी का कोणकोणते प्रोग्राम असं 5 पॉईंट. आता याच्यामध्ये पण 3 पॉईंट्स गेलेले आहेत, 4 पॉईंट्स आपण याच्यामध्ये लिहू शकतो. तर आपण या प्रकारे आन्सर लिहू शकतो. इफेक्टिव्ह मेजर्स फॉर प्रिव्हेंटिंग लीड पॉयझनिंग 1 2 3 4 आपण पॉईंट टाकून. ए, अवॉइड सेंडिंग स्मॉल चिल्ड्रन टू प्ले इन अ सँड. सँडमध्ये किंवा वाळूमध्ये खेळायला मुलांना पाठवण्यापासून टाळा. इन्स्टेड, त्याऐवजी मुलांना कुठे तुम्ही पाठवू शकता. चूज पार्क्स अँड गार्डन्स फॉर देम टू प्ले. खेळण्यासाठी पार्कमध्ये किंवा गार्डनमध्ये पाठवा. सी, बी, चेक लेबल्स व्हॅन यू आर बाईंग कॉस्मेटिक. जे कॉस्मेटिक लावतो ना त्याच्यामध्ये पण लीडचा यूज असतो, ते चेक करा. त्याच्यामध्ये त्याच्या जे कॉम्पोनंट दिलेले असतात त्याच्यामध्ये आहे का यूज केलेला. ओके. लीड इज अ कॉमन इन्ग्रेडियंट इन कॉस्मेटिक. आणि मोस्ट ऑफ द चेहऱ्याला लावण्याचे कॉस्मेटिक्स असतात, सौंदर्य प्रसाधने आपण म्हणतो, त्याच्यामध्ये त्या लीडचा यूज केलेलाच असतो. म्हणजे शक्यतो तो वापरणं, यूज करणं टाळा. नेक्स्ट, लीड वॉज यूज इन हाऊस पेंट्स अर्लियर बट नाव द यूज इज बॅन. हाऊस घराला पेंटिंग करण्यासाठी पेंटमध्ये लीडचा यूज केला जातो. आता जरी बॅन केला तर आपल्या एशियन कंट्रीजमध्ये यूज केला जातो. बट सम एक्सटेरियर पेंट्स स्टील हॅव अ लीड इन दॅम. पण काही आणखीन बाहेरच्या बाजूला जे आपण म्हणजे घराच्या कमी किमतीचे काही स्वस्तामधले जे पेंट असतात त्याच्यामध्ये लीड यूज करतो. अवॉइड बाईंग द चीप क्वालिटी टू टॉईज फॉर चिल्ड्रन. लहान मुलासाठी स्वस्तामधले खेळणी विकत घेणे अवॉइड करा. आर्ट सप्लाईज हॅव लीड. डू नॉट बाय देम फॉर अ स्मॉल चिल्ड्रन. आर्ट सप्लाईज वेगवेगळ्या कलाकृती आपण म्हणू शकतो. ओके. समटाईम्स डस्ट हॅज ट्रेसेस ऑफ लीड. इंटिरियर क्लीन म्हणजे घर तुम्ही स्वच्छ ठेवा. डस्टमधून सुद्धा तुमच्या अशामध्ये लीडचा येऊ शकतो. व्हॅक्यूम क्लीन युअर अप्स. रेग्युलर त्याचा यूज करू शकतो. टीच युअर चिल्ड्रन टू वॉश बिफोर एंटरिंग द हाऊस आफ्टर प्ले टाईम. म्हणजे खेळून आल्यानंतर मुलांना स्वच्छतेची सवय लावा. घर स्वच्छ ठेवा, मुलांना देखील बाहेरून आल्यानंतर स्वच्छता राखा. सो दिस
पॉईंट्स वी कॅन राईट कशासाठी फॉर प्रिव्हेंटिंग लीड, म्हणजे लीड पॉयझनिंग होऊ नये म्हणून आपण ह्या काळजी घेऊ शकतो. सो अशा प्रकारे A5. आता त्यानंतरचा जो क्वेश्चन आहे तुम्हाला तो म्हणजे कोणता, की त्याच पॅसेजची समरी रायटिंग लिहायची आहे. मग समरी रायटिंग लिहिण्यासाठी मी बऱ्याच वेळा लास्ट टाईम पण सांगितलेलं आहे की समरी काय करू शकतो, की त्या पॅसेज तुम्हाला प्रॉपरली लीड करून थोडक्यामध्ये आपल्या भाषेमध्ये लिहू शकतो. पण ते लिहिण्यासाठी तुम्ही काय यूज कराल, याच्यामध्ये बघा जो A1 आहे, A1 ह्याच्यात सेंटेन्स आहेत, हे सेंटेन्स प्रॉपर ऑर्डरमध्ये टाकून, म्हणजे फर्स्ट सेंटेन्स हे आहे, त्याच्यानंतर हे स्वतःच्या भाषेमध्ये हे 4 सेंटेन्स, हे पण इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. आणि A2 वेज टू प्रिव्हेंट लीड पॉयझनिंग, A2 आणि A5 ह्या सगळ्यांचं एकत्रित केलं तर तुमचा एक प्रकारे पॅसेज समरी रायटिंग तयार होऊ शकते. एक तुम्हाला इथे एक्झाम्पल म्हणून इथे दिलेलं आहे, ते तुम्ही रीड करू शकता. तुम्ही तुमच्या समरी रायटिंग टायटल तुम्ही द्या. टायटल काय द्याल तुम्ही, टायटल या प्रकारे देऊ शकता की लीड पॉयझनिंग अँड प्रिकॉशन्स किंवा हाऊ टू प्रिव्हेंट लीड पॉयझनिंग या प्रकारे. आणि आता सांगितल्याप्रमाणे A1, A2 आणि A5 हे एकत्रित करून स्वतःच्या भाषेमध्ये, आता इथे मी लिहून दिलेलं नाही पण एकत्रित करून लिहू शकता. नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला ते याचं PDF दाखवेल किंवा याच्यावरती PDF मी तयार केलेली आहे, करणार आहे, ते तुम्हाला गुगलवरती भेटेल, त्याचे ॲन्सर्स आहेत. ओके, तर आपण राहिलेले जे क्वेश्चन्स आहेत, क्वेश्चन नंबर म्हणजे सेक्शन 4 आणि 5, 6 हे रिमेनिंग पार्ट्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंप्लीट करणार. तर हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितपणे आवडला असेल लाईक आणि शेअर करायला विसरू नका. विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.